नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहीण योजनेबद्दल शासनाचा निर्णय झाला आहे. शासनाने अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की जो काही दुसरा हप्ता आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे की काही दुसरा हप्ता आहे त्या रकमेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, ते देखील आपण बघणार आहोत. आता ही जी वाढ आहे ती कोणत्या महिलांना मिळणार आहे? अर्ज मंजूर झालेल्या महिलांना मिळणार का अगोदर ज्या महिलांना पैसे मिळाले आहे त्या महिलांना मिळणार आहे? त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यासोबतच तिसऱ्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे, त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. तरी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, शासनाचा निर्णय झाला आहे. दुसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. किती वाढ झाली आहे याची संपूर्ण माहिती बघूया. तर चला, वेळ न वाया न घालता लगेच सुरुवात करूया. तर इथे आपण बघू शकता की या महिलांना मिळणार 4,500 रुपये. लाडकी बहीण योजनेतील बदललेला हा नियम माहिती आहे का? तर बघा, आपण जी माहिती सांगतो ती पुराव्यानिशी सांगतो आहे. ही जी बातमी आहे ही लोकसत्ता मराठीला आलेली आहे. तर त्याबद्दल आता माहिती बघूया. फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये. लाडकी बहिणीमध्ये हा नियम बदलला आहे. तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा करण्यात आले आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आलेला आहे. महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवातही झालेली आहे. तर बघा, तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही, तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला आहे की नाही, ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर नसेल मिळाला तरीसुद्धा सांगा, कारण आम्ही तुमच्या कमेंट वाचत असतो. आणि तुम्हाला जर काही समस्या असेल ते सुद्धा आपण कमेंट करून विचारू शकता. जर तुमच्या काही समस्या असेल त्या पण आपण सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा करूया. तर चला बघूया पुढची बातमी. तर जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आत्तापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमात अनेक बदल केले आहेत. दरम्यान सरकारने नुकतेच या योजनेच्या नियमात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. तर बघा, महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने आत्तापर्यंत अनेक असे बदल कमी जास्त केलेले आहे. जे पण नियम महिलांना असे जास्त विचार करण्यास भाग पडत असेल, त्यांच्या जास्त बेजाऱ्या होत असेल, असे बदल सरकारने केले आहेत. त्यांच्या बेजाऱ्या कमी व्हावा असे सुद्धा नियम त्यांनी कमी केले आहेत. दरम्यान सरकारने नुकतेच या योजनेच्या नियमात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. तर बघा मित्रांनो, या योजनेतील एक असा राज्यातील महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्हीही अर्ज केला आहे का? आहे, मात्र अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण नवीन बदलानुसार अजूनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3 हप्त्यांचे म्हणून एकूण 4,500 रुपये जमा होतील. तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी. ज्यांना कोणाला पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल, ज्या माता भगिनींना पहिला आणि दुसरा हप्ता मिळालेला नाही, तर आता नवीन बदलानुसार जे काही पहिला आणि दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे एकूण 3ही हप्ते एकदाच जमा होणार आहे. म्हणजे एकूण 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता बघूया नेमके ते 4,500 रुपये कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, याच महिलांना मिळणार आहे 4,500 रुपये. तर आता कोणत्या महिलांना मिळणार आहे ते बघूया. तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2024 आहे. तर बघा, सरकारने मागे तारीख जाहीर केली होती की तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करून घ्या. जर तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज जर नाही केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. पण या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली आहे. यावेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे आणि 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणून निश्चित केली गेली. अशा परिस्थितीत ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा 17 ऑगस्टपूर्वी अर्ज केले आहेत त्यांना 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच 1500 नुसार 3,000 रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. तर बघा मित्रांनो, ज्या कोणी महिलांनी 31 ऑगस्टच्या आधी अर्ज केलेला आहे, म्हणजे 17 ऑगस्टपूर्वी त्यांनी अर्ज केला आहे, अशा महिलांच्या खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेले आहेत. तर आता बाकीच्यांचा हप्ता कधी जमा होणार आहे ते बघूया. तर ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणार त्यांना सप्टेंबर महिन्यासह जुलै आणि ऑगस्ट असे 3 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी. तुमच्याकडे अजूनसुद्धा टाईम आहे. तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. त्यानुसार तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता
लगेचच तुमच्या सप्टेंबर महिन्यात 3ही हप्ते तुम्हाला जमा होणार, म्हणजे 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार. जर तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केला तर एकाच वेळी महिलांच्या खात्यात 3 हप्त्यांचे म्हणजेच एकूण 4,500 रुपये जमा होतील. नंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार असून महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. ज्या महिलांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचा आहे आणि नंतर तुम्हाला 4,500 रुपये म्हणजे 3ही हप्ते एकदाच मिळणार आहे आणि त्यानंतरसुद्धा ही योजना अशीच निरंतर सुरू राहणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अशी बातमी दिलेली आहे, आनंदाची बातमी. त्यानुसार सरकारने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. अगोदरच्या अटीप्रमाणे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. तर बघा, सरकारने सुरुवातीला एक अशी अट ठेवली होती, ज्या महिलांच्या घरी 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्या कुटुंबाच्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत होती. पण आता म्हणजेच 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नव्हता. पण आता मात्र सरकारने ही अट काढून टाकली आहे. तर बघा मित्रांनो, पहिले जी 5 एकराच्या वर जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नव्हता. पण आता सरकारने ती अट काय केलेली आहे, काढून टाकलेली आहे. आता मात्र सरकारने ही अट काढून टाकली. त्यामुळे आता 5 एकरापेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. पण सरकारने 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे. बघा, तुमच्याकडे जर 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू शकता. पण सरकारने त्यामध्ये सुद्धा एक अट ठेवलेली आहे, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. जर तुमचे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर अशी ही माहिती होती मित्रांनो. तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची जर लाडकी बहीण योजनेबद्दल काही समस्या असेल, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही त्या योजनेचे नक्की तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. असेच नवीन लाडक्या बहिणीबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला भेटूया पुढच्या लाडक्या बहिणीच्या नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तर तोपर्यंत असू द्या. जय महाराष्ट्र.